विषयांतर यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजची आपली ही सखोल चर्चा एका अशा विषयावर आहे जो जरी हजारो वर्षे जुना असला ना तरी आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत उपयुक्त आहे. हो, नक्कीच. खरं तर मानवी मनाचे जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत त्यांना हा विषय थेट हात घालतो. अगदी बरोबर. आज आपण अध्याय 2 सांख्ययोग यावर आधारित काही प्राचीन संदर्भ साहित्य, आधुनिक मानसशास्त्रीय विश्लेषणे आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या काही स्रोतांचा वेध घेणार आहोत. आणि आजची आपली मोहीम अगदी स्पष्ट आहे. या अध्यायातील एकूण 72 श्लोकांमध्ये दडलेली शिकवण आणि तत्वज्ञान आपण डिकोड करणार आहोत. हो, कारण हे कोणतेही धार्मिक प्रवचन नसून मानवी मन नेमकं कसं काम करतं आणि संकटाच्या वेळी आपण स्वतःला कसं सावरू शकतो याचा हा एक सखोल अभ्यास आहे. अगदी. म्हणजे हे ऐकताना आपल्याला जाणवेल की हे तत्वज्ञान आजच्या काळात किती चपखल बसतं. हो, तर सुरुवातीलाच आपण एक चित्र डोळ्यांसमोर उभे करूया. कुरुक्षेत्रावर युद्धाचा प्रसंग आहे. दोन्ही बाजूंनी शंखनाद झालेले आहेत. सैन्य एकमेकांसमोर उभे आहे. पण बरोबर मध्यभागी अर्जुनाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, त्याचं शरीर थरथर कापत आहे आणि तो प्रचंड गोंधळलेला आहे. हो, म्हणजे एक प्रकारचा पॅनिक अटॅकच आहे तो. अगदी तेच. त्याला समोर आपलेच नातेवाईक, गुरु आणि मित्र दिसत आहेत. हे केवळ युद्धाचं मैदान नाहीये, तर हा एका माणसाचा मानसिक कोलमडण्याचा प्रसंग आहे. हो, आणि या प्रसंगाची मानसशास्त्रीय बाजू समजून घेणं खूप गरजेचं आहे. अर्जुन हा त्या काळातील सर्वोच्च योद्धा आहे. पण जेव्हा माणसाच्या भावना त्याच्या बुद्धीवर मात करतात ना, तेव्हा कितीही कर्तबगार व्यक्ती असली तरी तिची विचार करण्याची क्षमता पूर्णपणे थांबते. पहिल्या 10 श्लोकांमध्ये आपण पाहतो की अर्जुन केवळ रडत नाहीये. मग तू काय करतोय? तो स्वतःच्या कृतीचे समर्थन करण्यासाठी मोठमोठी युक्तिवाद करत आहे. तो म्हणतोय की या युद्धातून मिळणाऱ्या विजयाचा किंवा राज्याचा काय उपयोग जर आपले श्लोक मारले जाणार असतील. म्हणजे तो एक प्रकारे स्वतःलाच पटवून देतोय की त्याचं पळून जाणं कसं योग्य आहे. अगदी बरोबर. तो युद्ध करण्यास स्पष्ट नकार देतो. पण या स्रोतांचा अभ्यास करताना यात सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की जोपर्यंत अर्जुन स्वतःला शहाणा समजत होता आणि तत्वज्ञानाच्या बाता मारत होता, तोपर्यंत श्रीकृष्ण केवळ शांतपणे ऐकत होते. क्या बात आहे. त्यांनी त्याला मध्येच थांबवलं नाही? नाही, त्यांनी त्याला थांबवले नाही किंवा मध्येच उपदेशही दिला नाही. इथं मला एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटते. आजकालच्या जगात जिथे प्रत्येकाला वाटते की इंटरनेटमुळे त्यांच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत, तिथेही मला सगळं समजतं ही मानसिकता खूप वाढली आहे. हो, म्हणजे तो नो इट ऑल ॲटिट्यूड. अगदी तेच. जोपर्यंत अर्जुनाची ही मानसिकता होती तोपर्यंत संवादाला सुरुवातच झाली नाही. पण जेव्हा तो पूर्णपणे हताश होतो आणि श्रीकृष्णाला शरण जातो, त्यांना सांगतो की मला काहीही समजत नाहीये, मी तुमचा शिष्य आहे, मला मार्गदर्शन करा, तेव्हाच खऱ्या अर्थाने ज्ञानाची दारे उघडतात. हो, आणि हे शिकण्याच्या प्रक्रियेतील सर्वात मोठं रहस्य आहे. जोपर्यंत आपला मनाचा पेला भरलेला आहे तोपर्यंत त्यात नवीन ज्ञान ओतता येत नाही. क्या बात आहे. खूपच छान उपमा आहे ही. अर्जुनाची ही शरणागती म्हणजे स्वतःचा अहंकार बाजूला ठेवण्याची कृती आहे. आणि यानंतर श्रीकृष्णांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य उमटतं. ते म्हणतात की तू पंडितांसारख्या बाता मारत आहेस, पण ज्यांच्यासाठी शोक करू नये त्यांच्यासाठी तू शोक करत आहेस. कारण शहाणे लोक जिवंत किंवा मृत कोणासाठी शोक करत नाहीत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. अर्जुनाची ही अवस्था पाहून श्रीकृष्ण त्याला जे पहिलं सत्य सांगतात ते खरोखर डोळे उघडणारं आहे. हो, कारण ते थेट मृत्यू आणि शरीराच्या पलीकडे पाहतात. नक्कीच. श्लोक 11 ते 30 मध्ये आत्म्याच्या अमरत्वाबद्दलचे वर्णन आलंय ते थक्क करणार आहे. आत्म्याचं स्वरूप समजावून सांगताना अतिशय साध्या आपण खोल अर्थ दडलेल्या रूपकांचा वापर तिथे केला आहे. हो, ते कपड्यांचं रूपक ना? अगदी तेच. याची सांगड रोजच्या जीवनातील एका साध्या क्रियेशी घातलीय. जसं एखादी व्यक्ती जुने जीर्ण झालेले कपडे काढून टाकते आणि नवीन कपडे धारण करते. या प्रक्रियेत ती व्यक्ती स्वतः बदलत नाही, फक्त तिचा बाह्य वेश बदलतो. अगदी तसंच आत्मा हे जुने शरीर त्यागून नवीन शरीर धारण करतो. मृत्यू म्हणजे सर्वस्व संपणे नाही. हो, म्हणजे जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो. तो कसा?
आज आपण आपली ओळख केवळ आपल्या शरीराशी, नोकरीशी किंवा बँक बॅलन्सशी जोडलेली असते. हे सर्व आपले बाह्य कपडे आहेत. बरोबर. गोष्ट हिरावून घेतली जाते तेव्हा माणूस पूर्णपणे कोलमडून पडतो, कारण त्याने त्या कपड्यांनाच स्वतःचं अस्तित्व मानलेलं असतं. पण या प्राचीन साहित्यात स्पष्ट केलं आहे की आत्म्याला कोणत्याही शस्त्रास्त्रांनी कापता येत नाही. आगीत तो जळत नाही. हो, पाण्यात तो भिजत नाही आणि वाऱ्याने तो वाळत नाही. तो शाश्वत आहे. जे जन्माला आला आहे ते मरणार आणि जे मरण पावलं आहे ते पुन्हा जन्म घेणार. हा निसर्गाचा नियम आहे. आता हे ऐकायला आणि तात्विकदृष्ट्या समजायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात माणसाला दुःख तर होतच ना. शारीरिक वेदना, प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख किंवा मानसिक त्रास हा तर जाणवतोच. हे सर्व कसं टाळायचं? खरं तर दुःख टाळता येत नाही, पण दुःखाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलता येतो. म्हणूनच पुढे सुख आणि दुःखाचे स्वरूप अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने स्पष्ट करण्यात आले आहे. वैज्ञानिक पद्धतीने म्हणजे कसं? आपल्या इंद्रियांचा बाह्य विषयांशी येणारा संपर्क हा उष्णता आणि थंडी, सुख आणि दुःख निर्माण करतो. पण हे सर्व हिवाळा आणि उन्हाळ्याच्या ऋतूंसारखे येतात आणि जातात. म्हणजे ते कायमस्वरूपी नसतात? अगदी. आज जर कठीण प्रसंग असेल तर तो कायम राहणार नाही, आणि आज जर खूप मोठं यश मिळालं असेल तर तेही कायम टिकणार नाही. ज्ञानी व्यक्तीने या सर्वांचा समतोल राखून सामना केला पाहिजे. जो माणूस या सुख आणि दुःखाच्या हिंदोळ्यावर स्वतःचं संतुलन ढळू देत नाही, तोच खऱ्या अर्थाने स्थिर राहू शकतो. हो, नक्कीच. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय होतो? जर आत्मा अमर आहे, शरीर नश्वर आहे आणि सुख-दुःख तात्पुरतीच आहेत, तर मग काही करण्याची धडपड तरी का करावी? हा प्रश्न स्वाभाविक आहे. सर्व सोडून शांत का बसू नये? आणि इथेच चर्चेला एक अत्यंत महत्वाचं वळण मिळतं. 31 ते 38 श्लोकांमध्ये क्षात्रधर्माच्या संकल्पनेकडे आपण वळतो. श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या सद्यस्थितीतील कर्तव्याची जाणीव करून देतात. युद्धासारख्या कठीण प्रसंगात स्वतःचं कर्तव्य पार पाडणे का गरजेचे आहे हे ते समजावून सांगतात. हा पलायनवादाला दिलेला सर्वात मोठा छेद आहे. बऱ्याचदा आपण कठीण प्रसंग आला की त्याला अध्यात्माचा मुलामा देऊन पळ काढण्याचा प्रयत्न करतो. अर्जुनही तेच करत होता. अगदी बरोबर. पण त्याला स्पष्ट सांगितलं जातं की तू एक क्षत्रिय आहेस आणि अन्यायाविरुद्ध लढणे हे तुझं सर्वोच्च कर्तव्य आहे. जर युद्ध केलं नाही तर केवळ कर्तव्यापासून पळ काढल्यासारखं होईल. समाज असं म्हणणार नाही की करुणेपोटी युद्ध सोडलं. ते म्हणतील की भीतीने पळून गेला. हो, आणि एका प्रतिष्ठित व्यक्तीसाठी समाजातील बदनामी ही मृत्यूहूनही भयंकर असते. त्यामुळं सुख-दुःख समान मानून कर्तव्यासाठी उभे राहणे हाच एकमेव मार्ग आहे. आपण सुखदुःख समान मानणे हे म्हणायला खूप सोपं आहे, पण प्रत्यक्ष आचरणात आणणे महाकठीण आहे. विशेषतः आजच्या जगात जिथे प्रत्येक गोष्टीचं मोजमाप यशाच्या किंवा फायद्याच्या पारड्यात केलं जातं. खरे. आणि म्हणूनच 39व्या श्लोकापासून पुढे निष्काम कर्मयोगाचे जे तत्वज्ञान सुरू होते ते मला या संपूर्ण विश्लेषणाचा गाभा वाटतो. हे सांगतं की मनुष्याला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, फळावर त्याचा कोणताही अधिकार नाही. हो, म्हणजे आपण आपलं काम पूर्ण प्रामाणिकपणे करावं, पण त्यातून काय फळ मिळेल याची चिंता करू नये. या तत्वज्ञानावर आधुनिक अभ्यासकांनी खूप सखोल विचार केला आहे. फळाची अपेक्षा न करता काम करणं हे वरवर पाहता विरोधाभासी वाटू शकतं. कारण जर फळाची अपेक्षा नसेल तर प्रेरणा कुठून मिळणार? अगदी माझाही तोच प्रश्न होता. पण आजच्या धावपळीच्या संस्कृतीकडे जरा बारकाईने पहा. आपण सतत प्रमोशन किंवा लोकांच्या मान्यतेसाठी काम करत असतो. जेव्हा आपण फळाची सतत चिंता करतो तेव्हा आपली निम्मी ऊर्जा त्या चिंतेतच वाया जाते. माझं काय होईल, मला यश मिळेल का, या विचारांमुळे सध्या आपण जे काम करत आहोत त्यावर आपलं लक्ष केंद्रित होत नाही. हो, हे अगदी तसंच आहे जसं एखादा खेळाडू अंतिम सामन्यात खेळत असतो. जर तो सतत ट्रॉफीचा किंवा हरण्याच्या भीतीचा विचार करत राहिला तर तो सध्या टाकला जाणारा चेंडू नीट खेळू शकणार नाही. अगदी समर्पक उदाहरण आहे. पण जेव्हा तो कर्माच्या फळाची आशा सोडून फक्त त्या क्षणावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा तो एका वेगळ्याच मानसिक अवस्थेत जातो.
आणि या अवस्थेलाच आधुनिक मानसशास्त्रात फ्लो स्टेट म्हटलं जातं आणि प्राचीन संदर्भात यालाच समत्व भावाने कर्म करणे म्हणजेच योग असं म्हटलं आहे. समत्व भावाने कर्म. हो, कामामध्ये कौशल्य प्राप्त करणं, ते पूर्ण एकाग्रतेने करणं, पण निकालाची आसक्ती न ठेवणं. फळाची आसक्ती सोडल्याने माणूस या जन्मात पाप आणि पुण्याच्या बंधनातून मुक्त होतो. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. एवढं मोठं तत्वज्ञान ऐकल्यावर अर्जुन अगदी आपल्यासारखा एक व्यावहारिक प्रश्न विचारतो. 54व्या श्लोकात तो विचारतो की स्थितप्रज्ञ व्यक्ती कशी बसते, कशी चालते आणि कशी बोलते. म्हणजे ज्या माणसाची बुद्धी स्थिर झाली आहे तो प्रत्यक्ष आयुष्यात वावरतो कसा? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे, कारण आपल्याला तत्वज्ञान केवळ ऐकायचं नसतं, तर ते जगता कसं येतं हे पाहायचं असतं. यावर 55 ते 72 श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ व्यक्तीचे सूक्ष्म वर्णन केले आहे. जो माणूस आपल्या मनातील सर्व वासना आणि इच्छांचा पूर्णपणे त्याग करतो आणि केवळ स्वतःच्या अस्तित्वात समाधानी असतो, तो स्थितप्रज्ञ आहे. म्हणजे तो दुःखाच्या वेळी विचलित होत नाही. अगदी, आणि सुखाच्या वेळी हुरळून जात नाही. आणि हे समजावून सांगण्यासाठी इथे कासवाचं उत्तम उदाहरण दिलं आहे. अरे वा, कासवाचं रूपक मला खूप आवडते. ज्याप्रमाणे कासव संकटाची चाहूल लागताच आपले सर्व अवयव आपल्या कवचात ओढून घेते, अगदी तसेच स्थितप्रज्ञ व्यक्ती आपल्या इंद्रियांना बाह्य विषयांपासून सहज दूर ओढून घेते. हो, आणि या उदाहरणाचं आजच्या काळातील महत्त्व प्रचंड आहे. आज आपण एका अशा जगात राहतो जिथे प्रत्येक सेकंदाला काहीतरी नवीन आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतं. हो, मोबाईलचे नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, जाहिरातींचा भडीमार. बरोबर. अशा वेळी डिजिटल मिनिमलिझम किंवा स्वतःच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच कासवासारखे वागणे होय. स्थितप्रज्ञ माणसाचे स्वतःच्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण असते. पण हे इंद्रियांवर नियंत्रण मिळवणं इतकं महत्वाचं का आहे? जर आपण थोडे वाहवत गेलो तर काय बिघडणार आहे? हे समजणं खूप महत्वाचं आहे. या प्रश्नाचे उत्तर 62 आणि 63व्या श्लोकात मिळतं. इथे मानवी मानसशास्त्राची एक अद्भुत साखळी समजावून सांगितली आहे, जिला आपण विनाशाची साखळी म्हणू शकतो. हो, हे 2 श्लोक म्हणजे मानवी मनाचे संपूर्ण विश्लेषण आहेत. आपण रोजच्या जीवनातील एक उदाहरण घेऊन ही साखळी समजावून घेऊया. समजा रात्री झोपण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीने मोबाईलवर शॉपिंग ॲप उघडलं आणि तिथे एक नवीन महागडं गॅजेट पाहिलं. सुरुवातीला काय होतं? सुरुवातीला तो फक्त पाहतो, त्याचे फीचर्स वाचतो. हीच ती पहिली पायरी आहे, ज्याला चिंतन म्हटलं आहे. जेव्हा माणूस सतत इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करत राहतो, म्हणजे त्या गॅजेटबद्दल सतत विचार करू लागतो, तेव्हा त्या विषयाबद्दल त्याच्या मनात एक ओढ किंवा आसक्ती निर्माण होते. हो, आणि मग त्या आसक्तीतून ती वस्तू मिळवण्याची वासना किंवा तीव्र इच्छा निर्माण होते. मला ते हवंच आहे हा विचार मनात पक्का होतो. हो, पण जगात नेहमीच आपले सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत. जेव्हा या इच्छेत अडथळा येतो, समजा ते गॅजेट आउट ऑफ स्टॉक झालं किंवा ते घेण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत हे लक्षात आलं, तर मग राग येतो. अगदी, तेव्हा त्यातून प्रचंड क्रोध निर्माण होतो. आणि क्रोधाचे परिणाम खूप भयानक असतात. कारण क्रोधामुळे मोह निर्माण होतो. म्हणजेच योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची क्षमता धूसर होते. हो, आणि या मोहामुळे माणसाची स्मरणशक्ती नष्ट होते. आपली आर्थिक परिस्थिती काय आहे, आपले प्राधान्यक्रम काय आहेत, याचं भान राहत नाही. स्मरणशक्ती नष्ट झाल्याने बुद्धीचा म्हणजेच विवेक बुद्धीचा नाश होतो. तो माणूस रागाच्या भरात किंवा मोहाला बळी पडून कर्ज काढून ती अनावश्यक वस्तू खरेदी करतो. आणि शेवटी माणसाचा विनाश होतो. विचार करा, केवळ एका छोट्याशा चुकीच्या चिंतनापासून सुरू झालेली ही साखळी माणसाला विनाशाकडे कशी घेऊन जाते? हो, म्हणूनच या सर्वातून बाहेर पडण्याचा आणि शांतीचा मार्ग कोणता हे शेवटी सांगितलं आहे. तो कोणता? जो माणूस मी आणि माझे या अहंकारापासून मुक्त होतो, त्यालाच खरी शांती मिळते. त्यांनी इथे समुद्राचं अत्यंत सुंदर रूपक वापरलं आहे. समुद्राचं? हो, पावसाळ्यात अनेक नद्यांचं पाणी समुद्रात वेगाने मिसळतं, पण तरीही समुद्र आपली मर्यादा कधीही ओलांडत नाही. तो अत्यंत शांत आणि स्थिर राहतो. त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाच्या मनात अनेक विचार प्रवेश करतात, पण तो त्यांच्यामुळे विचलित होत नाही. तो समुद्रासारखा शांत राहतो. क्या बात है! खरोखरच हा अध्याय म्हणजे एक अद्भुत वैचारिक आणि मानसशास्त्रीय प्रवास आहे. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा जर आपण थोडक्यात आढावा घ्यायचा ठरवला, तर आपण कुठून कुठे आलो याचा विचार करा. सुरुवातीला अर्जुनाची घोर निराशा,
तिथून स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून नवीन ज्ञान स्वीकारण्याची तयारी, त्यानंतर आत्म्याचे अमरत्व समजून घेतल्याने नष्ट होणारी भीती. आणि मग कर्तव्याची तीव्र जाणीव. हो, त्यानंतर फळाची अपेक्षा न करता केलेला निष्काम कर्मयोग. आणि शेवटी कासवासारखे बाह्य जगातील प्रलोभनांपासून स्वतःला दूर खेचून मिळवलेली समुद्रासारखी शांत अवस्था. हा प्रवास केवळ अर्जुनाचा नाही, तर मानवी मनाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास कसा थक्क करणारा आहे, हे आज आपण पाहिलं. नक्कीच. यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे. कोणता प्रश्न? आजच्या या माहितीच्या अतिरेक असलेल्या जगात आपण कासवासारखे आपले लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर कसे ठेवू शकतो? हे कुरुक्षेत्र केवळ बाहेर नाही, तर आपल्या मनाच्या आतही चालू आहे. तिथे आपण निष्काम कर्माचे तत्व कसे लागू करू शकतो? खूपच सखोल विचार आहे हा. हे तत्वज्ञान केवळ ऐकण्यासाठी नाही, तर प्रत्यक्ष जगण्यासाठी आहे. या सर्व विचारांवर नक्की मनन करा. आपण लवकरच आणखी नवीन आणि रंजक माहिती घेऊन भेटणार आहोत. पुढील अध्यायासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.